महाविकास आघाडी इंडिया आघाडीनं खासदार प्राध्यापक संजय मंडलिक आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात आज शुक्रवारी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे। इंडिया आघाडी महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या विरोधात केलेल्या अवमानकारक वक्तव्याबद्दल महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शहर सचिव रघुनाथ कांबळे यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे। दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख सुनील मोदी यांनी मंडलिकांना मताधिक्य देणाऱ्या तालुक्याला 5 कोटी विकास निधी देण्याची घोषणा केल्याबद्दल राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात मतदारांना आमिष दाखवल्याबाबत तक्रार दाखल केली आहे। प्राध्यापक संजय मंडलिक यांनी नेसरी या गावी प्रचारादरम्यान जे काही छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल अवमानकारक आणि हे काही गादीचे वारसदार आहेत का अशा पद्धतीचं ते काय वक्तृत्व केलेलं आहे, त्याचा मी प्रथमतः या ठिकाणी निषेध करतो। खरं तर छत्रपती शाहू राजांच्यामुळंच हा कोल्हापूर जिल्हा नाही तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र हा सुजलाम सुफलाम झालेला आहे। जर राधानगरीचं धरण नसतं तर या ठिकाणी काय झालं असतं असा विचार जनसामान्य आणि माझ्या आया भगिनी सगळ्या करत असतात। अशावेळी छत्रपती शाहू महाराजांनी जे काय धरण बांधलं असेल त्यांनी शेतकऱ्यांच्यासाठी, कामगारांच्यासाठी, जनतेसाठी, अशिक्षितांच्यासाठी किंवा दबलेल्या रंजल्या गांधल्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना केल्या। त्याच्यामध्ये शिक्षण मिळावं म्हणून वेगवेगळी बोर्डिंग स्थापन केली, त्यांना शिक्षण मिळावं म्हणून शिक्षणानंतर राखीव जागा तयार केल्या। तेवढंच नाही तर मुलांना शिक्षणासाठी पाठवावं म्हणून त्या काळी छत्रपती शाहू राजांनी एक आणा हे दंड ठेवला होता। अशा पद्धतीनं जर छत्रपती शाहू महाराजांनी केलं असेल त्याच गादीचे वारसदार म्हणून छत्रपती शाहू महाराज हे आहेत। हे शाहू महाराज आता ह्या ठिकाणी निवडणुकीला इंडिया आघाडीच्या वतीनं उभारलेले आहेत, परंतु या ठिकाणी प्राध्यापक संजय मंडलिक यांनी नेसरी या गावी जे काय अवमानकारक वक्तृत्व केलं ते वक्तृत्व म्हणजेच ह्या गादीचा अवमान आहे, ह्या संपूर्ण शाहू प्रेमींचा अवमान आहे, ह्या करवीर गादीचा अवमान आहे, ह्या कोल्हापूर जिल्ह्याचा अवमान आहे असं मी या ठिकाणी स्वतः मानतो।